संख्या आणि संख्येचे प्रकार आज आपण बघणार आहोत. मग संख्या व संख्येचे प्रकार जवळपास आपण स्पर्धा परीक्षा देतो म्हणून सगळ्यांनाच माहित आहे की संख्या कशाला म्हणतात आणि संख्येचे प्रकार कशाला म्हणतात किंवा संख्येचे प्रकार किती आहेत. मित्रांनो, संख्येचे प्रकार हे खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरच पूर्ण गणित आधारलेलं आहे. आज मला माहित आहे की 1 2 3 4 5 6 या संख्या आहेत. मग सर्वात सुरुवातीला आणि ह्या सगळ्यांचा व्यवहारात आपल्याला उपयोग होतो. मग सगळ्यात प्रथम नैसर्गिक संख्यांचा शोध लागला. नैसर्गिक संख्यांचा शोध लागला. आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7 डॉट डॉट अनंत याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. मित्रांनो, ध्यानात घ्या, 1 पासून अनंतापर्यंत जी जाते त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आणि नैसर्गिक संख्या ही n या अक्षराने दाखवतात. त्यालाच नॅचरल नंबर्स असे म्हणतो. n या अक्षराने दाखवतात. मग नैसर्गिक संख्येचा शोध लागला त्यावेळेस शून्याचा शोध लागलेला नव्हता आणि शून्याचा शोध भारतामध्ये लागला. आणि शून्याचा शोध लागल्यानंतर नंबर 2 ला पूर्ण संख्या झाली. पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 4 5 6 अनंतापर्यंत. आणि याला W या अक्षराने कॅपिटल W. पहा मित्रांनो, नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? 1 पासून अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या. तर शून्याचा शोध लागल्यानंतर शून्यापासून अनंतापर्यंत ह्या पूर्ण संख्या किंवा त्याला होल नंबर्स म्हणजे W असं या अक्षराने सुद्धा आपण दाखवतो. मग याच्यानंतर पुढे चालू समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. किंवा ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. अजून एकदा सांगतो की 0 2 4 6 8 हे अंक ज्याच्या एकक स्थानी येतात त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. किंवा ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. मग उदाहरण, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्याला समसंख्या असे म्हणतात. त्याला समसंख्या असे म्हणतात. उदाहरण 20 22 24 26 28 किंवा 30 म्हणजे थोडक्यात ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्याला आपण समसंख्या असे म्हणतो. आता याच्या विरुद्ध ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो. ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो. ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्या असे म्हणतात. उदाहरण 1 3 5 7 9 या संख्या किंवा 11 13 15 या सर्व संख्या विषम संख्या आहेत. आता नैसर्गिक संख्या बघितल्या, पूर्ण संख्या बघितल्या, समसंख्या बघितल्या, विषम संख्या बघितल्या. त्याच्यानंतर धन संख्या आणि ऋण संख्या.
धनसंख्या आणि ऋणसंख्या. धनसंख्या कशाला म्हणतात की ज्या संख्येच्या अगोदर कोणतंही चिन्ह नसतं किंवा अधिकचं चिन्ह दिलं जातं, कोणतंही चिन्ह नसतं किंवा अधिकचं चिन्ह दिलं जातं त्या संख्येला आपण धनसंख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 1 2 3 4 डॉट. इकडे ध्यान द्या की ज्या संख्येच्या अगोदर बेरजेचं चिन्ह किंवा कोणतेही चिन्ह नसतं त्या संख्येला आपण धनसंख्या असे म्हणतो. आणि दुसरं ऋणसंख्या, ज्या संख्येच्या अगोदर ऋण किंवा वजाबाकीचं चिन्ह दिलं जातं त्या संख्येला आपण ऋणसंख्या असे म्हणतो. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, धनसंख्या, ऋणसंख्या. आता ही धनसंख्या ऋणसंख्या झाल्या, त्याच्यानंतर धनसंख्या आणि ऋणसंख्येच्या नंतरच त्याच्या पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. आपण धनसंख्या आणि ऋणसंख्या बघितल्या. धनसंख्या म्हणजे ज्याच्या अगोदर अधिकचं चिन्ह दिलं जातं त्याला आपण धनसंख्या असे म्हणतो, तर ज्याच्या अगोदर ऋणाचं चिन्ह दिलं जातं त्याला ऋणसंख्या असे म्हणतात. आणि ह्या दोन्हीचे मिळून ज्या संख्या रेषेवर आपण दाखवतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. इकडे बघा मित्रांनो की 0 धन 1 धन 2 धन 3 धन 4 डॅश डॅश ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 डॉट डॉट म्हणजे अनंतापर्यंत. जसं जसं आपण उजवीकडे जातो तसं संख्या वाढत जातात, त्याची किंमत वाढत जाते, म्हणजे तिकडे धनसंख्या असतात. आणि जसं जसं डावीकडे येतो तसं त्याची किंमत कमी होत जाते, म्हणजे त्या ऋणसंख्या असतात. आणि मध्ये शून्य दाखवलं जाते, या शून्यालाच आपण आरंभी बिंदू असे म्हणतो, आरंभी बिंदू सुद्धा असे म्हणतात. मित्रांनो हे झाले इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे अपूर्णांक संख्या. आपण धनसंख्या बघितल्या, ऋणसंख्या बघितल्या, आता अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या कशाला म्हणतात की जी संख्या छेद आणि अंश याच्या स्वरूपात लिहिल्या जातात त्याला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. अंश आणि छेदाच्या स्वरूपात जी संख्या लिहिली जाते त्याला आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. उदाहरण 2/3 3/2 4/5 5/4 या सर्व संख्या अपूर्णांक संख्या. कशाला म्हणतो अपूर्णांक संख्या की जी संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिली जाते त्याला आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर अंशाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांक संख्येचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो. ज्या संख्येचा अंश मोठा असतो त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो. इथं बघा उदाहरणार्थ 3/2 या संख्येचा अंश 3 आहे आणि छेद 2 आहे. 2 पेक्षा 3 मोठा आहे म्हणजे अंश मोठा आहे म्हणून याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो. उदाहरणार्थ 7/4 5/3 100/99 म्हणजे ज्या संख्येचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो. नंतरचा आहे छेदाधिक अपूर्णांक. ज्या संख्येचा छेद मोठा असतो, अपूर्णांक संख्येमध्ये ज्या संख्येचा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो. उदाहरणार्थ 2/3 या ठिकाणी छेद मोठा आहे. त्याच्यानंतर 4/7 छेद मोठा आहे. 3/5 छेद मोठा आहे. 99/100 छेद मोठा आहे. म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. ज्या ठिकाणी छेद मोठा असतो तो छेदाधिक अपूर्णांक आणि ज्या ठिकाणी अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे आपण म्हणतो. त्याच्यानंतर पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या. पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या. मित्रांनो अपूर्णांक संख्या बघितली, अपूर्णांक संख्या म्हणजे 1च्या मध्येच आपण त्याचे रूपांतर करू शकतो. उदाहरणार्थ अर्धा, सव्वा, पाऊण 1च्या मध्ये. परंतु ज्या वेळेस पूर्णांक संख्या लागून येते, मला 1.5 म्हणायचे, 2.25 म्हणायचे, 2.5 म्हणायचे, त्यावेळेस पूर्णांक संख्या लागून येते अपूर्णांकाला त्याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतो. म्हणजे पूर्णांक संख्या प्लस अपूर्णांक संख्या
फॉर एक्झाम्पल 2.1/2 किंवा यालाच आपण अडीच सुद्धा म्हणू शकतो। 2 ही पूर्णांक संख्या आहे तर अर्धा किंवा 1/2 ही अपूर्णांक संख्या आहे म्हणून याला पूर्णांक अपूर्णांक संख्या असे म्हणतात। तसंच 3/3.1/4 3 ही पूर्णांक संख्या तर 1/4 ही अपूर्णांक संख्या। पूर्णांक अपूर्णांक संख्येनंतर आपल्याला बघायची आहे परिमेय संख्या। परिमेय संख्या कशाला म्हणतात आपण? परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक संख्याच असतात परंतु याची व्याख्या p/q परंतु q बरोबर नाही 0 अशा सर्व संख्याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो। आता p/q म्हणजे अंश आणि छेद म्हणजे अपूर्णांक संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपातच मांडणी करतात त्यालाच आपण परिमेय संख्या सुद्धा म्हणू शकतो परंतु q ची किंमत म्हणजे छेदस्थानी 0 नसलं पाहिजे त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो। बघा मित्रांनो परिमेय संख्या कशाला म्हणतात की p/q परंतु q बरोबर नाही 0। फॉर एक्झाम्पल 2/3 ही परिमेय संख्या आहे। ऋण 2/3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे परंतु 2 छेदस्थानी 0 ही परिमेय संख्या नाही कारण आपली व्याख्या काय सांगते की छेदस्थानी 0 नसलं पाहिजे। जर छेदस्थानी 0 असेल तर ती परिमेय संख्या नाही। इथे छेदस्थानी 0 आहे म्हणून ही परिमेय संख्या नाही। समजा 0/2 ही जर संख्या असेल तर ही संख्या परिमेय संख्या आहे कारण इथे छेदस्थानी 2 आहे। अंशस्थानी 0 असलं तर चालतं परंतु छेदस्थानी 0 नसलं पाहिजे। जिथे छेदस्थानी 0 आहे ती परिमेय संख्या नाही। त्याच्यानंतर परिमेय संख्येच्या नंतर अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्या परिमेय नाही त्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या। पहा काय सांगतो ज्या संख्या परिमेय नाही त्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या। आता उदाहरणार्थ आपण नैसर्गिक संख्यापासून बघितलं नैसर्गिक संख्या बघितल्या पूर्ण संख्या बघितल्या धन संख्या बघितल्या ऋण संख्या बघितल्या पूर्णांक संख्या बघितल्या अपूर्णांक संख्या बघितल्या पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या बघितल्या। ह्या सगळ्याच परिमेय संख्यामध्ये येतात ह्या सगळ्याच परिमेय संख्या येतात परंतु काही अशा सुद्धा संख्या आहेत की जी परिमेय संख्यामध्ये येत नाही मग त्या संख्याला काय म्हणायचं तर त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ ज्याची आपण किंमत काढू शकत नाही वर्गमुळात 2 याची किंमत काढू शकतो का नाही ही अपरिमेय संख्या। त्याच्यानंतर 2 छेदस्थानी 0 याची किंमत काढू शकतो का नाही म्हणून ही सुद्धा कसली अपरिमेय संख्या। जी संख्या परिमेय नाही त्या संख्येला आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो। त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे वास्तव संख्या। आतापर्यंत मी सांगितलं की जवळपास सर्वच संख्या ह्या परिमेय संख्यामध्ये मोडतात आणि जी परिमेय संख्या नाही तीच अपरिमेय संख्या आहे। मग वास्तव संख्या म्हणजे काय तर वास्तव संख्या म्हणजे जी संख्या आपल्याला डोळ्यानं दिसते ती संख्या म्हणजे रियल नंबर्स किंवा त्यालाच आपण वास्तव संख्या असे म्हणतो आणि यांना r या अक्षराने दाखवतात। कोणतीही संख्या आहे मी जर लिहिली 2.3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 काय लिहिली तर ही संख्या जी आहे ती आपल्याला डोळ्यानं दिसते म्हणून त्याला आपण वास्तव संख्या असे म्हणतो किंवा त्याला आपण रियल नंबर्स असे म्हणतो। त्याच्यानंतर वास्तव संख्येमध्ये सगळ्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या येते पूर्ण संख्या येते पूर्णांक संख्या येते मूळ संख्या येते समसंख्या येते विषम संख्या येते या सर्व संख्या याच्यामध्ये येतात। मित्रांनो आतापर्यंत आपण जवळपास सर्व संख्येचे प्रकार बघितलेले आहे तर आता याच्यापुढे सुद्धा जाऊन काही अजून संख्या आहे कोणकोणत्या आणि ते महत्त्वाचे आहे जास्तीत जास्त प्रश्न याच्यावर आपल्याला विचारलेले आहेत। मूळ संख्या मूळ संख्या कशाला म्हणतात तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येनं आणि 1 न भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो।
ज्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. उदाहरण 2. 2 ला कितीला भाग जातो? 2 न आणि त्याच संख्या. 1 त्याच संख्येनं आणि हे. मग 3 त्याच संख्येनं 1. 5 त्याच संख्येनं 1. म्हणजे थोडक्यात मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ सांगितलं तुम्हाला 2, 3, 5 अशा. आणि याच्यावर खूप प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. उदाहरण 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे? 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे? किती असते? 25. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 25. मग आता दुसरा प्रश्न याच्यावर, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. त्याच्यानंतर एकमेव अशी सम संख्या आहे परंतु ती मूळ संख्या म्हणून ओळखली जाते, ती संख्या कोणती? तर ती पण 2च आहे. एकमेव 2 ही सम आहे परंतु मूळ आहे. 1 ते 100 पर्यंत 25. सर्वात लहान मूळ संख्या 2. सम संख्या असणारी मूळ संख्या कोणती? हेच 2च. आणि पुढचा महत्त्वाचा प्रश्न जास्तीत जास्त वेळेस विचारलाय तलाठी ग्रामसेवक यांना विचारलाय की कोणती संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही? तर 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता हे झालं मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 2 ही सर्वात लहान सम अशी मूळ संख्या आहे. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्याच्यानंतर जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? 1 ते 100 पर्यंत किती आहे? 25. मग जोडमूळ संख्या किती आहे? तर 1 ते 100 पर्यंत 8 जोडमूळ संख्या आहे. परंतु जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येमध्ये क्रमवार मूळ संख्यामध्ये फक्त एक संख्येचा फरक असतो त्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. उदाहरण 3 आणि 5 याच्यात 4चा फरक आहे म्हणजे एका संख्येचा फरक आहे त्याला जोडमूळ संख्या असं. 5 आणि 7 1चा फरक 6चा फरक आहे म्हणून त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर 11 आणि 13 जोडमूळ संख्या कारण याच्यामध्ये एका संख्येचा फरक आहे 12चा फरक आहे. 12 क्रमवार मूळ संख्या परंतु एक संख्येचा फरक असलेले म्हणजे त्याला आपण जोडमूळ संख्या. आणि अशा एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 8 जोडमूळ संख्या आहेत. आणि ती जोडमूळ संख्या कोणती आहेत ती उर्वरित तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर सहमूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय? आता बघायचं आपल्याला सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? पहा, सहमूळ संख्या ही एकदम सोपी संकल्पना आहे की ज्या दोन संख्येचा फक्त एक आणि एकच ही संख्या सामायिक अवयव असते. ज्या दोन संख्येचा फक्त एक आणि एकच ही सामायिक अवयव असते त्या संख्येला आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. उदाहरण 2,3 या दोन संख्येचा सामायिक अवयव कोणता आहे? एकच. म्हणून या दोन सहमूळ संख्या. आता मी इथं काय करतो 10 आणि 21. 10चे अवयव जर पाळले तर काय होतात? 2 5 1, 2, 5 आणि 10 हे त्याचे अवयव. तर 21 चे कोणते पडतात? 1 21 3 7 हे 4 अवयव. मग ह्या दोन्ही अवयवामध्ये म्हणजे ह्या दोन्ही संख्येच्या अवयवामध्ये सामायिक घटक कोणता आहे? तर सामायिक अवयव फक्त एक आहे. आणि सामायिक अवयव एक आहे म्हणजे हे दोन संख्येची जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. कशाला म्हणतात सहमूळ संख्या? की ज्या दोन संख्यामध्ये फक्त एक आणि एकच संख्या ही सामायिक अवयव असते त्याला आपण
सहमूळ संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर संयुक्त संख्या. मूळ संख्या कशाला म्हणतात की ज्या संख्येचा फक्त एक आणि तीन संख्या अवयव असते त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो. आता संयुक्त त्याच्यात जी संख्या दोन संख्यांच्या गुणाकारापासून तयार झालेली असते त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. जी संख्या दोन संख्यांच्या गुणाकारापासून तयार झालेली असते त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल 6 कितीपासून तयार झाली? 2 गुणिले 3 बेत्रिक 6. 4 2 गुणिले 2 4. 8 2 गुणिले 4. म्हणजे जी संख्या इतर दोन संख्येच्या गुणाकारापासून तयार होते त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतात. बॅटरी संपली. 20% राहिली बॅटरी. ज्या दोन संख्यांचं आपण आतापर्यंत इथं मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? त्रिकोणी संख्येवर पण जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या दोन क्रमवार संख्येचा गुणाकार केला असता आणि त्या संख्येला जर 2 ने भागले किंवा त्या संख्येची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात महत्वाचं आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आता थोडक्यात सूत्रामध्ये पण सांगता येतं आपल्याला n गुणिले n अधिक a भागिले 2. n म्हणजे नैसर्गिक संख्या. n म्हणजे नैसर्गिक संख्या. इकडे ध्यान मी 2 गुणिले 3 भागिले 2 बेत्रिक 6 छेदस्थानी 2 बरोबर 3 बेत्रिक 6 म्हणजे तिथे 3 आणि ही 3 म्हणजे त्रिकोणी संख्या. क्रमवार संख्या आहे 2. कोणत्या? 2 आणि 3. त्यांची निमपट म्हणजे आपण 2 ने भागितलं आणि 2 ने भागिल्यानंतर उत्तर काय आलं? 3 आणि ही 3 आलं म्हणजे ही काय झाली की त्रिकोणी संख्या झाली. तसंच क्रमवार 2 घ्यायचे. 1 गुणिले 2 1 2 भागिले 2 बेक 2 म्हणजे 1 सुद्धा त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर 4 गुणिले 5 भागिले 2 20 छेदस्थानी 2 म्हणजे 10 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. थोडक्यात त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात की ज्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आणि त्यांची निमपट केली असता ती जे उत्तर येतं तीच म्हणजे त्रिकोणी संख्या. सूत्रामध्ये पण सांगता येतं n गुणिले कंसात n अधिक 1 भागिले 2 हे सूत्रानुसार आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते. n ही काय? नैसर्गिक संख्या किंवा n ला आपण नॅचरल नंबर्स असे सुद्धा आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढच्या बघायच्यात आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे रोमन संख्या. रोमन संख्या कशाला म्हणतात? रोमन संख्या म्हणजे काय? रोमन हा रोम भाषेतील किंवा ग्रीक भाषेतील या जगातून किंवा या देशातून रोमन संख्या असे संबोधतात. उदाहरण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या सगळ्या संख्या म्हणजे रोमन संख्या होय. या 10 वरूनच आपल्याला 100 पर्यंत काढता येतात. याच्यात महत्त्वाचे ठोकताळे ध्यानात ठेवायचे म्हणजे n म्हणजे 50, c म्हणजे 100, d म्हणजे 500 आणि m म्हणजे 1000. हे आपल्याला ध्यानात ठेवावे लागतात. याच्यावरूनच आपल्याला
1000 पर्यंत रोमन अंकातली उजळणी सुद्धा तयार करता येते. उदाहरण मला जर सांगितलं की 27 ही संख्या रोमन अंकातली, तर 27 म्हणजे काय? 10 अधिक 10 अधिक 7 म्हणजे 10 ची आपण x याची x आणि v डबल r हे झाले 27. समजा मला 29 लिहायची, तर डबल x आय एक्स, कारण 10 10 20 आणि आय एक्स म्हणजे 9 29 या पद्धतीने आपण रोमन अंकातील संख्या लिहू शकतो. मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त संख्या आणि संख्येचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये कृपा करून तुम्ही तुमच्या क्वेरी सांगू शकता. मी त्याला समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.